अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। कॅबिनेटमध्ये हे वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक मांडलं गेलं आणि मोदी सरकारनं हा एक अत्यंत मोठा निर्णय आता कार्यान्वित केल्याचं दिसतं आहे। मोदी सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अजेंडा आहे। विधेयकावर विरोधकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या तरी वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेनं एक पाऊल पुढे आता केंद्रीय मंत्रिमंडळानं टाकल्याचं समोर येत आहे। वन नेशन वन इलेक्शनची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जितक्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा 315 दिवस विविध माध्यमातून आचारसंहिता असेल, म्हणजे 5 वर्षापैकी 315 दिवस साधारणतः आचारसंहिता। आणि मग तुम्हाला तर माहिती आहे की काही अधिकारी आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा आचारसंहितेचा भाऊ करतात। हीच परिस्थिती एकूण देशामध्ये आहे। सर्व राज्याच्या संसदेच्या जर एकत्रित निवडणुका झाल्यात तर त्याचा मोठा फायदा निश्चित होईल। पण हेही खरं आहे की हे बिल जेव्हा संसदेत येईल तेव्हा याच्यावर सविस्तर चर्चा होईल। वन नेशन इलेक्शन के खिलाफ है, इसलिए खिलाफ है कि ये भारत के फेडरलिज्म के खिलाफ है जो बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है। और स्टेट्स जो है ना वो कोई पोटेंटेट्स नहीं है, एक स्टेट एक अलहदा बाज़ाब्ता इंडिपेंडेंट यूनिट है। और तीसरा ये है कि पैसे बचेंगे, क्या पैसे कैसे बचेंगे? पैसे तो अलॉट होते हैं हर इलेक्शन चुनाव के लिए। चौथी बात यह है कि प्रधानमंत्री बोलते हैं कि मॉडल कोड ऑफ कंडक्ट से डेवलपमेंट, झूठ है। मॉडल कोड ऑफ कंडक्ट ही तो था जिसकी वजह से आप रोकता नहीं है आपको। और अगर हर 6 महीने में चुनाव होगा तो जनता का फायदा होगा ना इसमें। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणतायत आपण ते देखील पाहूया। नरेंद्र मोदीजींनी 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं होतं त्याच्यातही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागू करू। पण आपण पाहिलं की 15 ऑगस्टच्या नंतर 4 राज्याच्या निवडणुका देशामध्ये लागल्या होत्या। त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर होतं, हरियाणा होता, झारखंड होतं आणि महाराष्ट्र। जे सरकार आणि जो निवडणूक आयोग 2-2 राज्याच्या निवडणुका घेतं, 4 राज्याच्या एकदम घेऊ शकत नाही, तर ते आता वन नेशन वन इलेक्शन करतात। हे फक्त जुमलेबाजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।